नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, सर्वप्रथम महाराष्ट्र प्रक्षेपण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि काल आपण विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 यातील मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यातील डोबे-रायनरचे त्रिके याचा अभ्यास केला आणि त्या पुढचा जो मुद्दा आहे तो न्यूलँडच्या अष्टकांचा नियम। आता आपण काल वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे मूलद्रव्यांच्या ते पाहिलं आणि डोबे-रायनरने कशा पद्धतीने त्रिकांची रचना केली तेही पाहिलं। आणि त्यानंतर जवळपास साधारणपणे 1817 मध्ये डोबे-रायनर या शास्त्रज्ञाने त्रिकांची मांडणी केली आणि त्यानंतर इंग्लिश शास्त्रज्ञ न्यूलँड्सने 1866 मध्ये या पुढे जाऊन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या क्रमानेच केली। अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्याच्या गुणधर्मावरून मूलद्रव्यांची मांडणी करण्याचा जो प्रयत्न केला म्हणजे जवळपास 49 वर्षांचा कालावधी यासाठी जाऊ द्यावा लागला। म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करा की ही जी मूलद्रव्यांची रचना आहे ती करण्याच्या करता किती कालावधी गेल्यानंतर म्हणजे किती कालावधीनंतर सेकंड अटेम्प्ट किंवा प्रयत्न आपल्या समोर आला। तर मग या न्यूलँड्सच्या नियमांच्या आधारे किंवा न्यूलँड्सने कोणत्या निकषांच्या आधारे मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं ते आपल्याला या ठिकाणी आज पाहायचं आहे, अभ्यासायचं आहे। मग न्यूलँडच्या अष्टकांचा नियम काय सांगतो की त्याने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला आणि त्या पद्धतीने रचना केली। मग भारतीय संगीत जे आहे त्यामध्ये सा रे ग म प ध नी आणि परत एकदा 8वा जो स्वर येतो तो सा येतो। म्हणजे सा पासून स्वरांची जी स्वर जे आहेत सा रे ग त्याचे जो स्वर आहे वारंवारता जी आहे ती वाढत जाते आणि मग शेवटचा जो सा येतो म्हणजे नी नंतरचा जो येणारा सा आहे तो पहिला येणारा सा त्याच्या दुप्पट वारंवारतेचा आहे। आणि मग त्याचप्रमाणे त्याने या सप्तस्वरांच्या साहाय्याने या मूलद्रव्यांची मांडणी केली, रचना केली आणि मग त्याने त्या कालावधीमध्ये किंवा त्या कालामध्ये ज्ञात असलेले जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली आणि अशा क्रमाने मांडणी केल्यानंतर त्या ठिकाणी त्याची सर्वात हलका जो अणु आहे किंवा सर्वात हलकं जे मूलद्रव्य आहे ते कोणतं आहे हायड्रोजन। हायड्रोजन पासून मांडणी सुरू झाली त्याची आणि थेरियम पर्यंत येऊन संपली। आणि मग त्याने त्या मांडणीच्या आधारे असं लक्षात आणून दिलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचं आणि पहिल्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म होते त्याच्यामध्ये एक सारखेपणा आहे असं लक्षात आणून दिलं न्यूलँड्सने आणि हाच त्याच्या मूलद्रव्याच्या मांडणीचा निकष होता। आणि मग म्हणजे काय प्रत्येक 8वा जो मूलद्रव्य आहे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माच्या आणि त्याच्यामध्ये साम्यता आहे आणि या साम्यतेच्या आधारावर त्याने रचना केली। मग अशा पद्धतीने 7/8 = तत्कालीन ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची त्यांनी मांडणी किंवा रचना जी आहे ती या पद्धतीने 56 रकान्याच्या 7/8च्या रकान्यांमध्ये हे सगळे 56 मूलद्रव्य त्याच्यामध्ये त्याने बसवले आणि मग या रकान्यांमध्ये बसवत असताना या पद्धतीची त्यांनी रचना केली। बघा संगीतातील स्वर आणि हे काय मूलद्रव्य। मग हे इंग्रजी स्वर आहे डो रे मी फा सो ला टी आणि हे आपले त्या ठिकाणी भारतीय स्वर सा रे ग म प ध नी आणि परत कोणता येतो सा। तर मग अशा पद्धतीने त्यांनी रचना मूलद्रव्यांची केलेली आहे, मांडणी केलेली आहे। आणि मग ही मांडणी करत असताना त्या ठिकाणी जसे त्याला दिसलं की समजा आपण या ठिकाणी पहा सोडियम आणि लिथियम यांचा त्याने संबंध लक्षात आणून दिला, इथं मॅग्नेशियम आणि बेरियम यांचा संबंध लक्षात आणून दिला, त्याचबरोबर क्लोरीन आणि फ्लोरीन यांचा संबंध त्या ठिकाणी त्याने लक्षात आणून दिला। आणि या सगळ्यांचे मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत त्याच्यातील एक सारखेपणा या मांडणीच्या आधारे त्याने त्या ठिकाणी आपल्याला त्या दाखवला। मग आता या अष्टकातील म्हणजे आता हे जरी 7 दिसत असेल परंतु शेवटचा जो आहे तो 6 म्हणून त्याला हे जे सप्तक आहे त्यालाच त्याने अष्टक असं नाव दिलं। आणि मग त्याची जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये
काही अडचणी आल्या, म्हणजे समजा आता त्याला ते 56 मूलद्रव्य बसवायचे आहेत, मग त्याने काही ठिकाणी गर्दी केली, हे पाहिलं कोबाल्ट आणि निकेल. मग आता याच्यावर परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो, साधारणपणे ही जी रचना आहे डोवेर आयनलच्या नंतरची जी रचना आहे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने आणि त्यांच्याशी त्या चढत्या वस्तुमानाचा आणि त्यांच्या गुणधर्माशी त्याने या अष्टकांच्या साहाय्याने संबंध घडून दिला किंवा त्याचं जे साधर्म्य आहे ते लक्षात आणून दिलं आणि मग अशा पद्धतीने मांडणी केली. परंतु मांडणी करत असताना त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या आणि मग काही ठिकाणी त्यांनी काय केलं, 2-2 मूलद्रव्य एकाच राखण्यात बसवली. मग पहा कोबाल्ट आणि निकेल एकाच राखण्यात ती मूलद्रव्य बसवली. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, या ठिकाणी सेरियम आणि लॅन्थियम. आता या ठिकाणी सेरियम आणि लॅन्थनम हे एकाच त्या ठिकाणी राखण्यामध्ये बसवले आणि मग अशा पद्धतीने या त्याच्यातील त्रुटी आहे. मग आपल्याला जर परीक्षेला प्रश्न विचारला तर न्यूलँडच्या अष्टकातील त्रुटी सांगा किंवा न्यूलँडच्या अष्टकाचा नियम सांगा, अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत या घटकावर आधारित विचारले जातात. मग त्रुटी सांगत असताना त्या ठिकाणी आता हा जो नियम आहे, समजा आपण व्हाईट चॉक मध्ये कोणकोणते लिहिले, कॅल्शियम पर्यंत, हा फक्त कॅल्शियम पर्यंतच थोड्या बहुत प्रमाणात लागू होतो, त्याच्या पुढच्या मूलद्रव्यांना हा नियम लागू होत नाही. म्हणजे एक त्याच्यातील सगळ्यात महत्वाची त्रुटी आहे. त्याच्यानंतर दुसरं काय त्या ठिकाणी त्रुटी, हे बघा कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्ट आणि निकेल काय आहे, ते धातू आहे आणि वरचे काय आहे हॅलोजन म्हणजे अधातू हलाइड आहे ते. मग या ठिकाणी हलाइड काटामध्ये कशाला स्थान दिलं, कोबाल्ट आणि निकेलला. आणि इकडे आयन आहे, आयनला कशामध्ये स्थान दिलं, ऑक्सिजन आणि सल्फर. म्हणजे आता हे मेटल आहे, हे पण मेटल आहे आणि हे हॅलोजन काटामध्ये ठेवले आणि इकडं हे आयन जे आहे ते मात्र टी या स्वराखाली त्याने ठेवलं. आणि मग असे जे काही अडचणी आहेत, हे जे अडचणी किंवा ज्या त्रुटी आहेत त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर हे जे साधर्म्य असणारे जे मूलद्रव्य आहेत, समजा आता याचा आणि याचं काही साधर्म्य नाही, म्हणजे हे कोबाल्ट आणि निकेल आणि हे हॅलोजन यांचं साधर्म्य नाही, परंतु त्यांना एकाच स्वराच्या गणाखाली स्थान देण्यात आलेलं आहे. मग आता आणखी काय की भविष्यात काही मूलद्रव्यांचा शोध जर लागला, आता तत्कालीन किती मूलद्रव्य ज्ञात होती, 56, आणि आणखी जर काही मूलद्रव्यांचा शोध लागला तर त्याला इथं जागा कुठे द्यायची, ही एक त्रुटी त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर समजा आपल्याला नंतर जरी शोध लागला तर त्याला जागा द्यायची ही एक अडचण आहे, परंतु नंतर शोध लागलेले गुणधर्म जे आहेत मूलद्रव्यांचे जे गुणधर्म, आता यांनी काय केलं, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने या अष्टकाच्या स्वरूपात मूलद्रव्यांची रचना केली, त्याचे गुणधर्म त्या ठिकाणी त्याच्यातील साधर्म्य जे आहे ते लक्षात आणून दिले आणि रचना केली. परंतु नंतर शोध लागलेले मूलद्रव्य जे आहे त्याच्या या नियमात काही बसत नव्हते आणि म्हणून त्यांनाही याच्यात जागा नव्हती किंवा स्थान नव्हतं. आणि या सगळ्या या न्यूलँडच्या अष्टकाच्या त्रुटी आहेत. त्याच्यानंतर आता मेंडेलिव्हची आवर्त सारणी, पुढच्या तासाला आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीविषयी चर्चा करूया, माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण या ठिकाणी आजचा जो टॉपिक आहे त्याच्यातील न्यूलँडच्या अष्टकांचा नियम आणि न्यूलँडच्या अष्टकातील त्रुटी तुम्ही वहीमध्ये लिहायच्या आहेत. थँक्यू.